कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद हवंच हा आग्रह नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं। प्रत्यक्षात मात्र उद्धव सेना मुख्यमंत्रीपदासाठी पुन्हा एकदा आक्रमक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरेंना बिहारचं मॉडेल हवं असल्याचंही समजतंय। मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेण्याची तयारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीच्या बैठकीत दाखवल्याची चर्चा आहे। काँग्रेसनं 105, उद्धव ठाकरेंनी 95 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 88 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव यामध्ये मांडला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरे गटाची कमी जागा घेण्याची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाकरे गट काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेणार असल्याचं कळतंय। 2019ला शिवसेना 124 जागांवर लढली, आता 95 जागांवरच समाधान मानणार का हा एक प्रश्न आहे। काँग्रेसचा 115 जागांवर दावा आहे, मात्र 105 जागांवर काँग्रेस थांबणार असल्याची ही शक्यता आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 88 जागांचा प्रस्ताव असल्याचं देखील कळतंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसनेही आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असं मोठं विधान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय। तर संजय राऊतांनी ठाकरेच पुढचे मुख्यमंत्री होतील असा पुनरुच्चार केलेला आहे। या राज्याच्या नेतृत्वाची सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे साहेबांकडे चालल्याशिवाय राहणार नाही। लाडक्या बहिणींचा विषय सुरू आहे, पण या महाराष्ट्रामध्ये एकमेव लाडका भाऊ, लाडका मुलगा कोणी असेल तर 11 कोटी जनतेचा एकमेव लाडका नेता आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे। आणि ज्या दिवशी तुमचा आमचा लाडका नेता सत्तेवर येईल, पुन्हा मुख्यमंत्री होईल, त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकाला पुन्हा सुखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही। या निवडणुकीमध्ये आघाडी म्हणून सुद्धा आपण चांगलं काम करा असं सुद्धा आवाहन मी करतो। मला खात्री आहे, 100% खात्री आहे, मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा, काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल याची खात्री मला आहे। त्याकरता आपण सगळ्यांनी काम